शक्तीपीठ महामार्ग बंद करण्यात यावा या मागणीसाठी नांदेड, परभणी आणि हिंगोली जिल्ह्यातील बाधित शेतकऱ्यांनी खासदार अशोकराव चव्हाण यांची त्यांच्या नांदेड येथील निवासस्थानी भेट घेतली। ते शेतकरी आता आपल्या सोबत आहेत। काय नाव आहे? आपण आता खासदार अशोकराव चव्हाण यांची भेट घेतली, काय मागणी आहे? आता आमची मागणी एकच आहे की शक्तीपीठ महामार्ग हा सगळा सुपीक जमिनीतून बागायती जमिनीतून जात आहे, त्यामुळे हा महामार्ग रद्द करण्यात यावा। याबाबत आम्ही आमच्या सर्व अडचणी माननीय अशोकरावजी चव्हाण यांना कथन केल्या आणि त्यांनी देखील सांगितलं की या याच्यामध्ये आपण सरकारकडे मागणी करू, मुख्यमंत्र्यांकडून। आणि आज त्यांनी आम्हाला आश्वासनही दिले की आज तत्काळ त्यांनी मुख्यमंत्र्यांना याबाबत अवगत करणार आहेत। अशोकराव चव्हाण, विशेष म्हणजे अशोकराव चव्हाण हे मालेगावचे शेतकरी आहेत आणि ते देखील या प्रकल्पाचे बाधित शेतकरी आहेत। त्यांच्या कुटुंबियाची देखील जमीन या क्षेत्रात जात आहे, त्यामुळे त्यांनी यासाठी आमच्या सगळ्या नांदेड, परभणी, हिंगोली या सर्व शिष्टमंडळाला आश्वासन दिलं की हा महामार्ग नक्की रद्द होईल याची आम्हाला खात्री आहे। अशोकराव चव्हाणांनी दिलेला प्रतिसाद आहे तो आम्हाला आश्वासक आहे। निश्चितच हा शक्तीपीठ रद्द होईल असं यांना विश्वास वाटतोय। मला सांगा, किती जमीन जाते तुमची वैयक्तिक आणि किती मावेजा मिळतो अंदाजे? माझी जमीन 3 एकर चालली। मावेजा शासन सांगते अंदाजे 3 पट मिळेल, पण ह्या मावेजानं आमचं कुठलंही पोट भरणार नाही किंवा याचं कुठलंही आमचं समाधान होणार नाही। आम्हाला मावेजा, मुळात मावेजाच पाहिजे नाही, आम्हाला रस्ताच रद्द पाहिजे। आणि ह्या रस्ता रद्द करण्याकरता आम्ही माननीय अशोकरावजी चव्हाण साहेबाकडे आज त्याच रस्त्याचं, नेमकं या रस्त्याचे आमचे काय काय नुकसान होत आहे हे सांगण्याकरता आलो। आणि अशोकरावजी चव्हाण साहेबांवर आमचा पुरेपूर विश्वास आहे। त्यांनी आम्हाला हे आश्वासित केले की हा रस्ता रद्द करण्याकरता आम्ही जरूर प्रयत्न करू। या ठिकाणी सर्व सुपीक जमीन जात आहे, त्यामुळं सर्व शेतकरी उद्ध्वस्त होत आहे। जर जमीनच गेली तर देणार कोण आणि कुठून देणार? त्यामुळं सर्वात प्रश्न हा शेतकऱ्याचाच नसून हा सर्वांचाच आहे। आम्हाला मावेजा नको, जमीनच जे आहे ते आम्हाला पाहिजे आणि याच्यामुळे जे आहे ते शेतकरी उद्ध्वस्त होऊ शकतो असं त्यांनी धोका व्यक्त केला। काय नाव आहे? शासन मावेजा द्यायला तयार आहे, मावेजा वाढून दिल्यानंतर या शक्तीपीठ महामार्गाचा विरोध मावळणार आहे का? नाही, आमच्या बाधित शेतकऱ्याची मावेजाची मागणीच नाही। कारण शक्तीपीठ महामार्ग हे 7 मार्च 2024ला याचं नोटिफिकेशन निघालं। हे नोटिफिकेशन नाही, शेतकऱ्यासाठी रचलेलं सरण आहे। कारण ह्या महामार्गाचे काय दुष्परिणाम आहेत हे सर्व, कारण मी अगोदर जालना नांदेड या महामार्गामध्ये बाधित होतो, तिथं शेतकरी सगळे विस्थापित झाले। आज बऱ्याच कुटुंबावर आत्महत्या करण्यासारखी वेळ आलेली आहे आणि हीच आज परिस्थिती या शक्तीपीठमुळं होणार आहे। त्यामुळे आम्हाला मावेजा नको, आम्हाला आमच्या जमिनीच वाचवायच्या आहेत। कारण शक्तीपीठचा या शेतकऱ्याला काहीच उपयोग नाही, फक्त काय कोणाला या धंदाणगे लोक, राजकारणी लोक आणि इंडस्ट्रीला उपयोग आहेत। बरं, तुम्ही जमिनी शासन घेत आहे पण फुकट भाव घेणार आहे जमीन, याच्यामध्ये शेतकऱ्याचा कोणताही फायदा नाही। शेतकरी 2 गावामध्ये भिंत उभी होणार आहे, म्हणजे फक्त बाधित शेतकरीच याच्यामुळं अडचणीत येणार आहेत असं नाही। याच्यामुळं जे गावातील इतर नागरिक आहेत, 2 गावातले जे संबंध आहेत, रोटीबेटी जे व्यवहार होतात हे सगळे तुटणार आहेत या शक्तीपीठमुळं। आणि त्यामुळे हे शक्तीपीठ महामार्ग रद्द होणं, हे नोटिफिकेशन रद्द होणं हेच सगळ्यात महत्त्वाचं आहे। जर हे रद्द नाही झाला तर तुमची आंदोलक म्हणून भूमिका काय असणार आहे? नाही, आज आम्ही पूर्ण मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र सगळे बाधित शेतकरी आज आम्ही एका जागी आलोत आणि एका जागी येऊन आमचं रक्त सांडलं तरी हरकत नाही, पण आम्ही शक्तीपीठ महामार्ग होऊच देणार नाहीत। शासनानं आमचं गोळी झाडू, आमचं काही करू, आम्ही बिलकुल शासनाला कुठं एक आमच्या जमिनीवर पाय ठेवू देणार नाहीत। निश्चितच हे शेतकरी होते, यांनी सांगितलं की जर हा शक्तीपीठ महामार्ग बंद नाही झाला, रद्द नाही झाला तर आम्ही मोठं आंदोलन उभारू। ज्ञानेश्वर लोंढे, TV9 मराठी, नांदेड। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।